नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्या लेक्चरमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाचे जे विविध पेपर झालेले आहेत, त्या पेपरमध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचे ॲनालिसिस करत आहोत. आजचा आपला हा दुसरा भाग आहे. पहिला भाग यापूर्वी आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकतात. आजच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी आहे मित्रांनो. क्वेश्चन टॅग या टॉपिकवर आधारित. अगदी सोपा प्रश्न आहे. रीड द बिलो स्टेटमेंट. खाली दिलेलं स्टेटमेंट रीड करा अँड फिल इन द गॅप्स युजिंग करेक्ट पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. करेक्ट पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जो आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. शी कांट ड्राईव्ह असं म्हटलेलं आहे. या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा शी सब्जेक्ट आहे आणि कांट जो आहे तो या ठिकाणी मॉडल व्हर्ब आहे. जो काही मॉडल व्हर्ब असतो त्यासोबत जर नॉट जोडलेला असेल किंवा कॉन्ट्रॅक्शन करून एनटी जोडलेला असेल, तर तो कांट असेल किंवा कुडंट असेल, तर त्यामधला जो नॉट आहे तो आपण काढत असतो. आणि म्हणून हा कांट जो आहे त्यामधला जर नॉट आपण काढला तर हा फक्त काय राहील, कॅन राहील. आणि त्यानंतर ज्याची सुरुवात झालेली आहे शी, हा एक प्रनाउन आहे आणि प्रनाउन असल्यामुळे तो जसाचा तसा येईल. तो शी या ठिकाणी आपण घेणार आणि शेवटी देणार क्वेश्चन मार्क. हा झाला आपला करेक्ट क्वेश्चन टॅग. सो करेक्ट क्वेश्चन टॅग कुठे दिसतोय? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. आणि म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेली ही फर्स्ट शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम बिलो विच चेंजेस द फॉलोइंग ऍक्टिव्ह सेंटेन्सेस इंटू पॅसिव्ह. या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स दिला आहे, ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिलेला आहे, त्याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. बघा कसं कन्व्हर्ट करतो आपण. सेंटेन्स काय आहे? यू हॅव टू डू दिस इमिजिएटली. यामध्ये यू जो आहे तो आपला सब्जेक्ट आहे. त्यानंतर हॅव टू जो आहे तो आपला मार्जिनल व्हर्ब आहे. त्यानंतर डू जो आहे तो आपला मेन व्हर्ब आहे. त्यानंतर दिस जो आहे तो या ठिकाणी कशाची भूमिका बजावत आहे? ऑब्जेक्टची भूमिका बजावत आहे. मग आपल्याला माहिती आहे की ऍक्टिव्ह सेंटेन्स पॅसिव्ह सेंटेन्स करताना आपली सुरुवात कशापासून होते? जे दिलेलं सेंटेन्स आहे त्याच्या ऑब्जेक्ट पासनं. त्याचा ऑब्जेक्ट काय आहे? दिस. म्हणजे आपल्या सेंटेन्सची सुरुवात कशाने झाली पाहिजे? दिसने झाली पाहिजे. बघा, पहिल्या वाक्याची सुरुवात दिसने होते, परंतु दुसऱ्याची होत नाही, म्हणून दुसरं आपलं कधीच उत्तर होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी तीनही ऑप्शन्समध्ये आपल्याला आता दिस दिसत आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हॅव टू हा मार्जिनल व्हर्ब घेतलेला आहे. जेव्हा आपण धिसचा वापर करतो, धिसला आपण सिंग्युलर कन्सिडर करतो. हे ऑलरेडी आपण प्रोनाउन चॅप्टरमध्ये आणि ॲडजेक्टिव्ह चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. सो धिस हा सिंग्युलर असल्यामुळे, एकवचनी असल्यामुळे यासोबत हॅव टूचा वापर होत नाही. मग हॅव टूच्या ऐवजी आपण हॅजचा वापर करतो. म्हणून धिस नंतर आपल्याला हॅज टू वापरायला पाहिजे. आणि आपण पहिल्या ऑप्शनमध्ये पाहिलं तर हॅड टू दिलेला आहे. हे अजिबात होणार नाही, म्हणून चुकते. आणि इकडे वॉज घेतलेला आहे, म्हणून तिसरं ऑप्शन चुकते. बघा, चौथ्या ऑप्शनमध्ये प्रॉपरली हॅज टू घेतल्यामुळे आपलं चौथं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट उत्तर होत आहे. आणि त्यानंतर हा जो डू आहे, हा डू काय होणार आहे? बी डन होणार आहे. आणि डूचा व्ही3 काय होतो? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बी डन होतो, म्हणजे हा व्ही3 झाला. त्यानंतर बाय यू, हा यू जो आहे तो आता या ठिकाणी ऑब्जेक्ट झाला. आणि इमिजिएटली ॲडव्हर्ब जो आहे तो या ठिकाणी जसं जसा येईल आणि आपलं हे वाक्य कंप्लीट होईल. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 होईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रपोजिशन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स बघा. द थीफ वॉज, थीफ म्हणजे चोर, आणि वॉज कॉट म्हणजे चोर पकडला गेला. ब्लँक द स्टोर, जो चोर आहे तो स्टोर मध्ये पकडला गेला. मग स्टोर मध्ये पकडला गेला त्यासाठी आपल्याला ॲट हा प्रपोजिशन यूज करावा लागेल. कारण स्टोर जे आहे ते मोठं असतं आणि मोठ्या ठिकाणांसाठी आपण जनरली काय यूज करतो? ॲट यूज करतो. ऑन म्हणजे स्टोअरच्या वर पकडला गेला असं म्हटलं नाही. स्टोअर आहे आणि स्टोअरच्या वर तो आहे आणि त्या ठिकाणी तो पकडला गेला असं म्हणता येणार नाही. स्टोअरच्या वर, ओव्हर म्हणजे सुद्धा वर. म्हणजेच काय, की एक वस्तू या ठिकाणी असेल तर दुसरी वस्तू हवेत कुठेतरी वर असेल, दोघांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही, तेव्हा आपण ओव्हरचा वापर करतो. मग या ठिकाणी चोर जो आहे तो स्टोअरच्या वर हवेत पकडला गेला असं होईल का? नाही. म्हणून ओव्हर सुद्धा आपलं उत्तर येणार नाही. आणि एंटू किंवा जेव्हा एखादी वस्तू आतमध्ये जात असेल, एखादा व्यक्ती एंटर करत असेल, आतमध्ये जात असेल किंवा एखादी क्रिया घडत असेल, त्यावेळेस आपण एंटूचा वापर करतो. म्हणून इथे इंटू पण येणार नाही. ॲट हे आपलं करेक्ट प्रपोजिशन होईल. म्हणून जे जे विद्यार्थी मित्र-मैत्रिणी बॉम्बे हायकोर्टची एक्झामिनेशनची तयारी करत आहेत, त्यांनी प्रपोजिशन आणि स्पेलिंग मिस्टेक हे 2 टॉपिक्स क्लिअर करूनच जायचे आहे. यावर आपल्याला कंपल्सरी क्वेश्चन्स विचारले जातील. पुढे बघा. शी ब्लँक ॲट द मूव्ही थिएटर आफ्टर स्कूल. आपला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ पास्ट टेन्स. आपल्याला पास्ट टेन्सचा करेक्ट फॉर्म जो आहे तो या ठिकाणी यूज करायला सांगितलेला आहे.
शी ब्लँक ॲट द मूव्ही थिएटर आफ्टर स्कूल. ऑप्शनमध्ये बघा कोणकोणते आपले पास्ट टेन्समध्ये येऊ शकतात. वर्कला जर या ठिकाणी त्यांनी एस घेतलेला आहे, तर हा प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये येतो म्हणून हे पास्टमध्ये जाणार नाही म्हणून ऑप्शन उत्तर होणार नाही. पुढे बघा हॅड बीन वर्क. हॅड हा पास्टमध्ये येतो, परंतु हॅड बीन नंतर आपण वर्कचा वापर करत नाही. म्हणजे हे सेंटेन्स फ्रेमिंग या ठिकाणी चुकीचे होत आहे. त्यानंतर वर्क जर आपण पाहिला तर हा V2 आहे आणि V2 हा पास्ट इंडेफिनिट टेन्समध्ये घेतला जातो म्हणून हे बरोबर होईल. वर्किंग आपण तिन्ही टेन्सेसमध्ये घेतो, परंतु त्याच्या आधी एक्झॅक्टली काहीच यूज झालेलं नाहीये आणि म्हणून चौथा ऑप्शन जे आहे ते आपण यूज करणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. ऑल राईट, बघा पुढचा प्रश्न. डॅनी वॉक्ड ब्लँक द स्ट्रीट टू व्हिजिट द फार्मसी स्टोअर. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रपोजिशन. या ठिकाणी करेक्ट प्रपोजिशन आपल्याला यूज करायला सांगितलेलं आहे, की डॅनी नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे. वॉक्ड म्हणजे चालत गेला किंवा चालला. द स्ट्रीट टू व्हिजिट द फार्मसी स्टोअर. फार्मसी स्टोअरमध्ये जाण्यासाठी किंवा फार्मसी स्टोअरला व्हिजिट करण्यासाठी तो जो स्ट्रीट आहे, जो रस्ता आहे, त्या रस्त्याचा टिंब चालत गेला. मग तो रस्त्याच्या दरम्यान चालत गेला असं होईल का? नाही. आपण ड्युरिंगचा वापर केव्हा करतो? एखादा कालावधी असेल, एखादा पिरियड असेल, तो दाखवण्यासाठी आपण ड्युरिंगचा वापर करत असतो. जसं ड्युरिंग जानेवारी, ड्युरिंग फेब्रुवारी, ड्युरिंग समर असं आपण म्हणत असतो. म्हणून या ठिकाणी ड्युरिंगचा वापर येणार नाही, कारण तो रस्त्याच्या खाली किंवा रस्त्याच्या पुढे सरळ चालत गेलेला आहे. या ठिकाणी डाउन म्हणता येईल का? तर ऑब्व्हियसली येस, डाउन जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. कारण डॅनी वॉक्ड चालत गेला आणि चालत गेला कुठे? खाली चालत गेला. खाली चालत गेल्याचा अर्थ कसा आहे, की जे स्टोअर आहे ते स्टोअर थोडंसं उतारावर खाली असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी डाउनचाही वापर करावा लागू शकतो. ओव्हर तर अजिबात येणार नाही, कारण आता ओव्हर मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे, की ओव्हर म्हणजे काय? की ज्या 2 वस्तू किंवा जे 2 व्यक्ती किंवा जे काही एंटिटीज असेल, ऑब्जेक्ट्स असतील, त्या दोन्ही एकमेकांच्या वर असतील आणि या ठिकाणी काय होणार आहे? गॅप असणार आहे, हवा असणार आहे मध्ये. त्यामुळे या ठिकाणी हा ओव्हर तर अजिबात यूज करता येणार नाही. आणि इन द स्ट्रीट म्हणजे काय? की त्याने रस्ता खोदला आणि आतमध्ये गेला असंही म्हणता येणार नाही. मग ऑप्शन 4 या ठिकाणी उत्तर होणार नाही. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. एव्हरी न्यू डिश आय कुक मेक्स मी ऑल दी. इकडे काय म्हटलेलं आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ ज्युरंड्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक टू बिलो सेंटेन्स. ज्युरंडचा वापर आपल्याला करायला सांगितलेला आहे. मग बघा या ठिकाणी एव्हरी न्यू डिश, जी नवीन डिश आय कुक मी तयार करतो, बनवतो, मेक्स मी ती मला बनवते किंवा मला क्रिएट करते माझ्यामध्ये. इन मी ऑल द म्हटलेलं आहे. मग पुढे बघा या ठिकाणी इंटरेस्टेड इन कुकिंग म्हटलेलं आहे. मोर इंटरेस्ट, बघा मोर नंतर इंटरेस्ट येणार नाही म्हणून ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल होईल. मोर इंटरेस्टेड इन कुकिंग आहे आणि मोस्ट इंटरेस्टेड इन कुकिंग आहे. या ठिकाणी दोन्हीही आपण ऑप्शन्स घेऊ शकतो. बघा ऑप्शन 3 पण घेऊ शकतो, ऑप्शन 4 पण घेऊ शकतो. परंतु जेव्हा आपण असं कन्सिडर करणार, की जी प्रत्येक नवीन डिश मी तयार करतो, ते मला अधिक इंटरेस्टिंग बनवते. याचा अर्थ असा आहे, की मागच्या डिशच्या तुलनेमध्ये मागे ज्या काही डिशेस मी बनवलेल्या आहे, कुक केलेल्या आहे, त्याच्या तुलनेमध्ये नवीन-नवीन डिशेस मी ज्या काही बनवतो, त्या मला अधिक इंटरेस्ट, त्या मला अधिक उत्सुक जे आहेत ते बनवत असतात. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर होईल. बाकीची सर्व उत्तरं जी आहेत ते ठिकाणी चुकीची होईल. जर आपण मागच्या डिशेसची कंपॅरिझन केली तर. पुढे बघा. ही ॲडमिटेड आय डिडंट सी द मूव्ही आणि विचारलेलं काय आहे, की चेंज द फॉलोइंग डायरेक्ट सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचच्या वाक्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलवायचं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे ही ॲडमिटेड. तर बघा इकडे ही बरोबर आहे, इकडे पण ही बरोबर आहे, इकडे इट वॉज लिहिलेलं आहे आणि इकडे दॅट लिहिलेलं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे आय डिडंट सी द मूव्ही. आता सगळ्यांना माहिती आहे, की हा आय जो आहे, हा या सब्जेक्टमध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणून पुढे कधीच आपल्याला जो आय आहे तो मिळायला नको. आणि तसं जर मिळत असेल, तर मग आपलं सेंटेन्स जे आहे त्या ठिकाणी चुकीचं होईल. पहिलं सेंटेन्स रीड करा. ही हॅड बीन ॲडमिटेड दॅट ही हॅज नॉट सीन दॅट मूव्ही. आता बघा हा जो डिडंट सी जो आहे, हा डिडंट सी जो आहे, हा हॅड नॉट सीन मध्ये बदलणार आहे, हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. त्यामुळे हॅज नॉट जे या ठिकाणी घेतलेलं आहे, हे पूर्णतः चुकीचं आहे. ऑल राइट. पुढे बघा. ही ॲडमिटेड दॅट ही हॅडंट सीन द मूव्ही. आता इकडे जर आपण पाहिलं तर हा डिडंट सी आहे आणि डिडंट सी कशामध्ये कन्व्हर्ट होतो? पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, म्हणजे हॅडंट सीन होईल. इकडे बघा हॅडंट सीन अगदी बरोबर वापरलेलं आहे. म्हणजे हे आपलं उत्तर असू शकतं. बाकीची पण ऑप्शन्स आपल्याला चेक करायची आहे. दॅट मूव्ही वॉज नॉट सीन बाय हिम, इट वॉज ॲडमिटेड बाय हिम. वॉज नॉट सीन म्हटलेलं आहे. हे आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर बघा ही वॉज ॲडमिटेड बाय हिम दॅट ही डिड नॉट सी.
डिड नॉट जसंच तसं येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 2 हेच केवळ आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर होईल. कळालं असेल, समजलं असेल. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. ही हॅज कट हिज फिंगर. त्याची जी फिंगर आहे ती कट झालेली आहे, कापली गेलेली आहे. अ नाईफ कशामुळे? नाईफमुळे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा हात किंवा बोट किंवा काहीही कट झालेलं असेल, शरीराचा कोणताही पार्ट जर कट झालेला असेल आणि कुठल्याही हत्यारामुळे किंवा कुठल्याही इक्विपमेंटमुळे किंवा कुठल्याही टूलमुळे जर तो कट झालेला असेल, तर त्यासोबत आपण विथचा वापर करतो. आणि म्हणून फिंगर इन अ नाईफ असं म्हणता येणार नाही. फिंगर विथ अ नाईफ असं म्हणावं लागेल. बाय तर मुळीच येणार नाही. हे बघा कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला दिलं जातं. प्रत्येक वेळेस बायचाच वापर करायचा असतो असं नाही. एखाद्या व्यक्तीचा शरीराचा कुठलाही भाग किंवा काहीही असो, ते जर कट झालं असेल, तर त्या ठिकाणी आपण जो काही टूल्स यूज करतो, त्या टूल सोबत आपण कशाचा वापर करणार? विथचा वापर करणार. आणि फ्रॉमचा वापर मुळीच होत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचे प्रश्न दुसऱ्या शिफ्टचे आहेत. तारीख तीच आहे. सेकंड शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण कव्हर करतोय. वी आरंट लेट. आता या ठिकाणी पुन्हा क्वेशन टॅग यूज करायचा आहे. सो आपल्याला माहिती आहे की आर आणि नॉट एकत्रित आहेत, तर फक्त नॉट निघून काय राहणार? आर. आणि आर सोबत आपण कोण घेणार? जो सब्जेक्ट शिल्लक राहिलेला आहे तो. आणि इकडे क्वेशन मार्क करणार. हा झाला आपला करेक्ट क्वेशन टॅग. आर-बी बघा ऑप्शन 4 मध्ये, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना जमलं असेल. पुढे बघा, द सन ब्लँक ब्राईटली ऑल डे. काय म्हटलेलं आहे? की फ्रॉम पास्ट टेन्स यूज करायला सांगितलेलं आहे. की मोस्ट अप्रोप्रिएट पास्ट टेन्स जो आहे तो या ब्लँकमध्ये यूज करा. इज शायनिंग बघा, इज तर प्रेझेंटमध्ये असतो म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल होईल. दुसरं वाक्य बघा, दुसरं ऑप्शन बघा, शाईन. शाईन काय आहे? व्ही1 नेहमी प्रेझेंटमध्येच असतो म्हणून ऑप्शन 2 पण आपलं उत्तर होणार नाही. हॅड बीन शाईन म्हटलेलं आहे, तर बघा या ठिकाणी हॅड बीन शाईन जे आहे ते येणार नाही. हॅड बीन शायनिंग पाहिजे तेव्हा आपलं उत्तर बरोबर होईल. म्हणजे हॅड आणि बीन पास्टचं तर आहेच, परंतु त्यासोबत व्हर्ब जो आहे तो प्रॉपर यूज केलेला नाहीये. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर होणार नाही. मग शिल्लक राहिलेलं ऑप्शन तेच आपलं करेक्ट उत्तर होईल. हा शोनो जो काय आहे व्ही2 आहे. शाईन आणि त्याच्यानंतर येणारा व्ही2 जो असतो तो नेहमी काय असतो? शोन असतो. SHONE शोन. तो ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते करेक्ट पास्ट टेन्स या ठिकाणी इंडिकेट करतंय म्हणून तेच ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, आय हॅव्हंट बीन टू ए कार्निवल 2000. बघा, आय हॅव्हंट बीन टू म्हणजे मी गेलेलो नाहीये. आय हॅव्हंट बीन टू आग्रा. मी अजूनपर्यंत आग्र्याला गेलेलो नाहीये. जर मला असं म्हणायचं असेल की मी आग्र्याला गेलेलो नाहीये, तर आय हॅव्हंट बीन टू आग्रा असं म्हणता येईल. जर मला असं म्हणायचंय की मी अजूनपर्यंत ऑस्ट्रेलियाला गेलेलो नाहीये, तर मी म्हणणार आय हॅव्हंट बीन टू ऑस्ट्रेलिया. ओके. सो जिथे आपण गेलेलो नाहीये त्यासाठी आय हॅव्हंट बीन टू, आणि जिथे आपण जाऊन आलेलो आहोत त्यासाठी आपण आय हॅव बीन टू असं म्हणू शकतो. मग बघा या ठिकाणी 2000 या सालापासूनचा विषय होता. 2000 या वर्षापासचा. सो 2000 या ठिकाणी आपल्याला करेक्ट इंडिकेशन होत आहे एका इयरचं. आणि इयरचं करेक्ट इंडिकेशन होत असेल तर आपण कशाचा वापर करतो? सेन्सचा. हे तर सर्वांना लहानपणापासून माहिती असेल म्हणून ऑप्शन 3 आपल्या या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, लुक ब्लँक द पेंटिंग ऑन द वॉल. जी वॉलवर किंवा जी दिवारवर किंवा जी भिंतीवर असलेली पेंटिंग आहे त्या पेंटिंगकडे बघ असं म्हटलेलं आहे. तर त्या पेंटिंगकडे बघ म्हणून लुक नंतर आपण ऑन वापरत नाही, लुक विथ पण म्हणत नाही, लुक इन पण म्हणत नाही. सगळ्यांना माहिती आहे की लुक नंतर जनरली आपण एखाद्या व्यक्तीला जर सांगत असू की तिकडे बघ, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो लुक ॲट. माझ्याकडे बघा, लुक ॲट मी. त्याच्याकडे बघा, लुक ॲट हिम. तिच्याकडे बघा, लुक ॲट हर असं आपण म्हणत असतो. आणि म्हणून पेंटिंगकडे बघा, लुक ॲट द पेंटिंग ऑन द वॉल असं आपण म्हणू शकतो. हे सर्वांना माहिती असेल. द क्लास इलेक्टेड डेव्हिड. क्लासने डेव्हिडला इलेक्ट केलं. क्लास जो आहे त्या क्लासने डेव्हिडला काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. मग काय म्हणून निवडलेलं आहे असं पुढे म्हटलेलं आहे? तर त्यांचा मॉनिटर. द क्लास इलेक्टेड डेव्हिड देअर मॉनिटर हे आपलं करेक्ट ऑप्शन होईल. त्यांनी त्यांचा मॉनिटर बघा, त्यांचा देअर म्हणजे काय होईल या ठिकाणी? क्लासने त्यांचा मॉनिटर जो आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे? इलेक्ट केला. सो बी क्लीनर किंवा देम मॉनिटर आणि क्लीन हे तर अजिबात येणार नाही. ओके. हे सगळ्यांना कळलं असेल. पुढे बघा, वी विल नॉट अलाउ देम टू रन अवे. आम्ही त्यांना पळून जाण्यास अलाउ करणार नाही, परवानगी देणार नाही किंवा आम्ही त्यांना पळू देणार नाही. तर या ठिकाणी विचारलेलं आहे फॉलोइंग ॲक्टिव्ह सेंटन्स इंटू पॅसिव्ह. दिलेलं खालील ॲक्टिव्ह सेंटन्स जे आहे त्याला पॅसिव्हमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. बघा, हा विल तर आपला काय आहे? सब्जेक्ट आहे. विल नॉट या ठिकाणी आपला मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. अलाउ आपला मेन व्हर्ब आहे.
त्यानंतर देम जो आहे तो या ठिकाणी काय आहे ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट जेव्हा सब्जेक्टमध्ये येईल तेव्हा तो दे बनतो हे सगळ्यांना माहिती असेल. तो सर्व ऑप्शन्समध्ये या ठिकाणी दे वापरलेला आहे. अगदी बरोबर आहे. आता हा जो विल नॉट आहे हा काय बनणार? विल नॉट बी बनणार. हा जो विल नॉट आहे हा काय बनणार? विल नॉट बी बनणार. तर बघा या ठिकाणी विल नॉट बी आहे अगदी बरोबर. इकडे आर आहे म्हणून हे चुकीचं. इकडे आर आहे म्हणून हे चुकीचं आणि इकडे वर पास्टमध्ये जातोय म्हणून हे चुकीचं. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन 1 आणि हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर अलाउचा व्ही3 घ्यावा लागेल, की जो असणार अलाउड व्ही3. त्यानंतर टू रन अवे जसंच तसं नंतर बाय घेणार आणि वीचा जो आहे तो पुढे जाऊन काय होणार आहे? ऑब्जेक्ट होणार आहे आणि तो काय बनणार? अस बनणार. ओके. हे सगळ्यांना समजलं असेल. आय नीड अ डिक्शनरी ब्लँक स्पॅनिश. काय म्हटलेलं आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स द गिव्हन सेंटेन्स. आय नीड अ डिक्शनरी विथ स्पॅनिश म्हणता येणार नाही, फ्रॉम स्पॅनिश म्हणता येणार नाही. ऑफ पण म्हणता येणार नाही. ऑन जे आहे ते या ठिकाणी करेक्ट ऑप्शन राहील. परंतु मला असं वाटतं, की त्यांनी आन्सर देताना ऑफ दिलेला आहे. ऑफचाही वापर आपण करू शकतो, परंतु जोपर्यंत आपल्याकडे ऑन आहे, तोपर्यंत आपण ऑनचला जास्त प्रायोरिटी देणार. कारण आय नीड अ डिक्शनरी ऑन स्पॅनिश. स्पॅनिश या लँग्वेजवर आधारित असलेली डिक्शनरी मला पाहिजे किंवा त्या डिक्शनरीची मला गरज आहे. स्पॅनिशवर असलेली म्हणजे स्पॅनिश शब्दांवर किंवा स्पॅनिश लँग्वेजवर आधारित असलेली डिक्शनरी जी आहे ती मला पाहिजे. आय नीड अ डिक्शनरी ऑफ स्पॅनिश. ऑफ स्पॅनिश जेव्हा आपण म्हणणार, तेव्हा या ठिकाणी सुद्धा लँग्वेजचाच वापर केला जाईल आणि स्पॅनिश जर आपण म्हटलं, तर स्पॅनिश हे स्पेनच्या लोकांना पण म्हटलं जातं आणि म्हणून या ठिकाणी अर्थ जो आहे, तो डबल अर्थ होत आहे. मग आपण जनरली प्रायोरिटी कुणाला देत आहेत? ऑनला देत आहोत. पुढे बघा, शी सेड इट्स रेनिंग आउटसाइड. ती म्हणाली, की आउटसाइड काय होत आहे? रेन होत आहे. मग बघा हा शी जो आहे जसं तसं राहील आणि सेड पण जसंच तसं येईल. कॉमा डबल इव्हेंट कॉमा जॉइन करण्यासाठी दॅटमध्ये चेंज होत असतो. म्हणून या ठिकाणी बघा शी सेड बरोबर आहे, परंतु इथे हॅड म्हटलेलं आहे. इकडे इट वॉज रेनिंग म्हटलेलं आहे. इकडे शी वॉज टेलिंग म्हटलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2, 3, 4 कॅन्सल होतील. एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे. चेक करूया आधी पूर्ण. इकडे बघा दॅट वापरलेला आहे. त्यानंतर हा जो इट आहे, हा इट जसाचा तसा येणार. हा जो आहे, हा जर इज म्हणून या ठिकाणी वापरला गेला असेल, तर तो कशामध्ये कन्व्हर्ट होतो? वॉजमध्ये कन्व्हर्ट होतो. रेनिंग जसंच्या तसं येईल आणि आउटसाइड जे आहे, म्हणजे हे करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. ओके. सो ही सर्व 16ची 16 प्रश्न जी आहेत, म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये 8 प्रश्न विचारली होती. दुसऱ्या शिफ्टमध्ये 8 प्रश्न विचारली होती. अशी टोटल 16 प्रश्न जी आहेत, ते आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. आणि या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. म्हणजे पॅटर्न बघा. परंतु जनरली हेच पॅटर्न तुम्हाला विचारलं जाईल का? तर आता टी-सी-एसने आपला पॅटर्न पूर्ण बदलवलेला आहे. त्यामुळे टी-सी-एसने जर एक्झाम घेतली, तर मग आपल्याला थोडे चांगल्या क्वालिटीचे क्वेशन्स विचारले जाऊ शकतात. आणि बॉम्बे हायकोर्टनेच जर स्वतः एक्झाम कंडक्ट केली, तर जो 2025चा पेपर झालेला होता, त्या पेपरमध्ये आपण पाहिलेलं आहे, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं, की त्या पेपर पॅटर्नमध्ये विविध प्रकारचे प्रश्न होते. त्यामध्ये 2 प्रश्न स्पेलिंग मिस्टेकवर होते. त्यानंतर 2 प्रश्न सिनॉनिम्सवर होते. 2 प्रश्न त्यामध्ये एक ॲडजेक्टिव्ह आणि एक नाऊनवर प्रश्न होता. टेन्सवर एक प्रश्न होता. तर त्या स्वरूपाचा पेपर मग आपल्याला मिळू शकतो. मग त्या संबंधीची तयारी आपण तो पेपर पॅटर्न पाहून करू शकतो. तर सर्व प्रकारच्या प्रश्नांची आपली तयारी असली पाहिजे. जनरली ग्रामरमध्ये कोणाला काहीही अडचण नसते. मॅक्सिमम विद्यार्थी जे असतात ते 80 to 85% ग्रामर जे असतं त्यांचं 100% क्लिअर असतं आणि बाकीचे जे विद्यार्थी असतात, मग ते सगळे 50-50 होतात. कशावर? व्होकॅबवर. म्हणून व्होकॅबकडे आपलं जास्त लक्ष असणं गरजेचं आहे. कारण एखादा पेपर पॅटर्न जर डिफिकल्ट बनवायचा असेल, तर त्यावेळेस ते कोणते प्रश्न विचारतात आपल्याला? व्होकॅब्युलरीवर आधारित, ज्यामध्ये सिनॉनिम्स आहे, अँटोनिम्स आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, इडियम्स आहेत, फ्रेझल व्हर्ब्स आहेत, फ्रेजेस आहेत, फॉरेन वर्ड्स आहेत किंवा प्रॉव्हर्ब्स विचारले जातात किंवा स्पेलिंग मिस्टेकवर आधारित प्रश्न किंवा होमोफोन्सवर प्रश्न आपल्याला विचारले जातात, जे सर्व ऑलरेडी आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये कव्हर केलेलं आहे. सो तिथून तुम्ही सर्व लेक्चर्स बघा आणि आपली स्वतःची व्यवस्थित तयारी जी आहे ती पण करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज आपण 5 ते 10 प्रश्न इंग्रजी विषयावर आपण टाकत असतो. ते पण तुम्ही अटेम्प्ट करत चला, म्हणजे जेणेकरून तुमचा चांगला सराव त्या ठिकाणी पण होईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जॉइन करू शकता. तो चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक सो मच. टेक केअर.